दारू पेले आणि 14 जण पुण्यामध्ये मेले. हो, पुण्यामध्ये 48 तासामध्ये 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागामधील नागरिकांचा समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. या दारूमध्ये इथेनॉल मिसळलं होतं. हो, इथेनॉल मिश्रित दारू पिल्यानंतर 14 दारुडे हकनाक मेले. पण हे जे हातभट्टी दारूचे अड्डे चालवतात यांच्यावरती नेमका वरदहस्त कोणाचा असतो? फडणवीसांनी या घटनेमध्ये वैयक्तिक लक्ष घातलं अशी न्यूज आली आहे. त्यांच्या बाईटमध्ये ते म्हटले की आम्ही या घटनेच्या मुळापर्यंत जाणार. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. पण फडणवीस साहेब, ज्या वेळेस तुम्ही या घटनेच्या मुळापर्यंत जाणार त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच गोष्ट दोषी दिसणार, ती म्हणजे तुमचं गृह मंत्रालय आणि गृह मंत्रालयाअंतर्गत येणारे पोलीस. हो, हातभट्टीचे व्यवसाय कोणाच्या वरदहस्ताने चालतात हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. हप्तेखोरी, महिन्याला बरोबर येणारा पैसा, होतात गले लट्ट. त्या हातभट्टी दारूच्या येणाऱ्या हप्त्यामधून गलेलट्ट झाले ते प्रशासन, पण यांनी कारवाई कधीच केली नाही. उलट पोलीस प्रशासनाच्या वरदहस्ताने, सपोर्टने हे हातभट्टीचे अड्डे चालतात. आता हे दारू पिणारे पण काय लय चांगले असं मी म्हणणार नाहीये, परंतु हातभट्टीची दारू बनवणारे कोणाच्या जीवावरती एवढे काळे धंदे करतात? पोलिसांच्याच ना. हप्ते कोणाला देतात? हे पोलिसांनाच ना. म्हणून तर सर्वसामान्य माणसाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब आहे. फडणवीस, तुम्ही ज्यावेळेस या घटनेच्या मुळापर्यंत जाताल त्यावेळेस तुम्हाला पोलीसच दोषी दिसतील आणि त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करताल मला माहित नाही. पण असू द्या, तुमच्या कार्यकाळामध्ये अजून 14 जण हकनाक गेले आणि तुम्हाला संधी भेटली अजून एक चौकशी समिती स्थापन करायची आणि मुळापर्यंत जायची. बाकी आजपर्यंत तुम्ही कोणत्याही चौकशीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कधीच केला